श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस खूप जास्त महत्त्वाचे आहेत. 11 ते 15 जूनपर्यंत ज्यांच्या कोणाकडून सेवा करणं झालं नाही, अधिक मासामध्ये ज्यांनी या सेवा केल्या नाहीत, त्यांनी या 5 दिवसाचं औचित्य साधून तुम्हाला सेवा करायच्या आहेत. तुम्हाला पूर्ण अधिक महिन्याचं पुण्य प्राप्त होईल. त्याच्यामुळे हे 5 दिवस खरंच खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि या 5 दिवसामध्ये आपण काय करायला हवं, काय नाही करायला हवं, कोणत्या सेवा करायला हव्यात, सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, शेवटचे 5 दिवस म्हणजेच 11 ते 15 जून. 15 जूनला अधिक मासाची समाप्ती होत आहे. आणि अधिक मास खूप जास्त महत्त्वाचा आहे. अधिकम अधिकस्य. त्याच्यामुळे जेवढ्या जास्त अधिक महिन्यामध्ये सेवा जमल्या असतील तेवढ्या तुम्ही केल्याच असतील. आणि अजूनही सेवा केल्या असल्या किंवा नसल्या, काही कारणामुळे तुमच्याकडून सेवा झालेल्या जरी नसल्या तरी हे शेवटच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला या सेवा करायच्याच आहेत. मी ज्या सेवा सांगेल त्यातील काही सेवा तुम्ही केल्या, काही जेवढं जमेल. असं नाही आहे की काही केलं करा म्हटलं म्हणून तुम्ही थोड्याशाच केल्या. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जास्त तुम्हाला या 5 दिवसामध्ये सेवा करायच्या आहेत. आता हे शेवटचे 5 दिवस खूप जास्त महत्त्वाचे का आहेत तर बघा, 11 तारखेला एकादशी आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि अधिक महिना देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्याच्यामुळे एकादशी दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या करायच्या आहेत. तुम्ही विष्णू सहस्त्रनामाची सेवा करू शकता. तुम्ही एक दिवसीय तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता. संक्षिप्त श्रीमद भगवत ग्रंथ याचं एक दिवसीय तुम्ही पारायण करू शकता. या 5 दिवसात तुम्हाला आज नाही जमलं, उद्या नाही, परवा, पण नक्की तुम्हाला यातील एक गोष्ट करायचीच आहे. या 5 दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान 1 दिवस तुम्ही करा. श्रीमद भगवत ग्रंथ याचं पारायण 1 दिवस करा. गीतेचा 15वा अध्याय गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला रोज एकदा पठण करायचं आहे. शेवटचे 5 दिवस तुम्ही गीतेचा अध्याय तुम्ही हे लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा की मला गीतेचा 15वा अध्याय रोज पठण करायचा आहे. 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत. 11 तारखेला एकादशी आहे, 12 तारखेला प्रदोष आहे, 13 तारखेला मासिक शिवरात्री आहे आणि 14 व 15ला अमावस्या आहे. त्याच्यामुळे हे 5 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. 15 तारखेला अमावस्या संपते आणि त्यासोबतच अधिक महिन्याची देखील समाप्ती होत असते. आणि त्याच्यामुळे अधिक महिना संपण्यापूर्वी तुम्हाला जेवढं पुण्य तुमच्या पदरात कमवता येईल तेवढं कमवायचं आहे. आणि ही सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बघा, असं नाही आहे की तुम्ही फक्त सेवाच करायच्या आहेत. तुम्हाला सेवेसोबत अन्नदान, वस्त्रदान, तुमच्याकडून जे काही दान होतं ना, कारण की दाना इतकं पुण्य कशामध्येच नाही. तुम्ही जेवढं दान कराल त्याच्या कितीतरी पटीनं भगवंत तुम्हाला देत असतात. त्याच्यामुळे दान करणं खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही काहीही दान करा तुमच्या कॅपॅसिटीनुसार. देव म्हणत नाही की तुम्ही एवढं कमी दान का केलं व मग मी तुम्हाला प्रसन्न होणार नाही आहे. देव बघतोय की तुम्ही मनापासून दान करत आहात का तुम्ही फक्त स्वार्थासाठी दान करत आहात. तुम्हाला दान स्वार्थासाठी नाही करायचं आहे. मनापासून एखाद्या भुकेल्याची भूक भागवण्यासाठी तुम्हाला हे दान करायचं आहे. सोबतच पितृसेवा करायची आहे तुम्हाला. आतापर्यंत तुमच्याकडून झाली नसेल तर या 5 दिवसामध्ये कमीत कमी पितृसेवा तुम्ही करून घ्या. त्यासोबतच तुम्ही सत्यनारायण घालून झाला नसेल तर सत्यनारायण करून घ्या. विष्णू याग करायचा आहे. खरंच हे 5 दिवस खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तुमच्याकडून सेवा झाल्या नसतील तर या 5 दिवसामध्ये तुम्ही सेवा करून घ्या. अगदी तुमच्याकडून काहीच होत नाही, ताई माझी तारीख जवळ आलेली आहे, मग मी हे सगळं कसं करू, मला खूप वाटतं की माझ्याकडून सेवा झाल्या पाहिजेत, पण आता जर मला काही अडचण आली तर मग मी काय करू. ठीक आहे, तुम्हाला अडचण आली, तुम्ही श्रवण करू शकता. यूट्यूबला तुम्ही लावा, श्रवण करा. आणि सोबतच तुम्ही देवघराजवळ जाऊ शकत नाही
तुम्ही माळ हातात घेऊ शकत नाही, पण नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला सुद्धा पाळी विटाळ कशाचंही बंधन नाही आहे. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं ना, तरी भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची असते श्रद्धा, भक्ती आणि विश्वास. तुम्ही कुठलीही गोष्ट विश्वासाने करा, तुम्हाला भगवंताची कृपा तुमच्यावर होईलच. पण असं नाही आहे की मी आज सेवा केली आणि त्याचं फळ मला आजच मिळालं पाहिजे, असं होणार नाही आहे. भगवंत पाहत असतात, त्यांना माहिती असतं की माझ्या भक्ताला कधी आणि काय द्यायचं आहे. तुम्हाला तुमचं पुण्य वाढणार आहे, तुमची अडचणी दूर होणार आहेत. पण तुम्ही एखादी गोष्ट मोठी इच्छा व्यक्त केली की नाही, माझं आता मला एक घरच हवं आहे, मला गाडीच हवी आहे, मला इकडेच ॲडमिशन झालेलं पाहिजे, माझ्या मुलाचं असं असंच झालं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल, एका दिवसात या 5 दिवसात होईल असं तुम्हाला वाटत असेल, तर हे चुकीचं आहे. आपण सेवा मनापासून करायची आहे. आपल्याला काय द्यायचं, काही नाही द्यायचं, आपल्यासाठी काय योग्य आहे ते भगवंताला माहिती आहे आणि ते एक दिवस आपल्याला नक्कीच देणार आहेत. फक्त तुम्हाला विश्वासाने आणि श्रद्धेने सेवा करायची आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता. तुम्ही फक्त अपेक्षा ठेवून सेवा करत असाल की नाही, मी सेवा केली तर मला हे भेटलंच पाहिजे, तर तुम्हाला ती गोष्ट मिळेल का नाही मिळणार हे मी सांगू शकत नाही. पण हां, तुम्ही विश्वासाने केलं ना, तर एक ना एक दिवस तुमचं फळ, तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.